हाय स्टुडंट, विजया मॅथ्स मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण जॉमेट्री मधला एक पॉइंट बघणार आहोत, सर्कल टॉपिक मधला, ज्याचं नाव आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. ते काय, त्याच्या प्रॉपर्टी काय, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल कुणाला म्हणते, त्याच्यावरच आपण क्वेश्चन पण बघणार आहे आणि कन्सेप्ट क्लिअर करणार आहे. ओके, आधी मी सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची डेफिनेशन देते आणि मग डायग्राम काढते आणि कन्सेप्ट क्लिअर करते. बघा, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय? if all vertices of a quadrilateral lie on the same circle शब्द खूप इम्पॉर्टंट आहेत बरं का. then the quadrilateral is called a cyclic quadrilateral बघा, हा पहिला पॉइंट पण म्हणू शकता तुम्ही किंवा त्याची डेफिनेशन पण. आपल्याला त्याच्या प्रॉपर्टी बघायची, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल कशाला म्हणायचं. बघा, इफ ऑल व्हर्टायसेस म्हणजे शिरोबिंदू म्हणजे थोडक्यात पॉइंट. ऑल व्हर्टायसेस ऑफ क्वाड्रिलॅटरल लाईज ऑन द सेम सर्कल म्हणजे एक सर्कल काढलेलं आहे. ओके, मग त्या सर्कलवर आपल्याला व्हर्टायसेस म्हणजे त्या सर्कल वर असे 4 व्हर्टायसेस पाहिजेत आणि ते 4 व्हर्टायसेस एकमेकाला जॉईंट केले की जी तयार होणारा क्वाड्रिलॅटरल आहे त्याला म्हणायचं सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. बघा काय म्हणले, ऑल व्हर्टायसेस. मग क्वाड्रिलॅटरल 4 व्हर्टायसेस असते, ती सगळ्यांना माहिती आहे. 4 बाजूंनी क्वाड्रिलॅटरल बनतोय, मग व्हर्टायसेस पण किती असणार? 4. पण ते कशावर पाहिजे, तर सर्कल वर पाहिजे, सर्कलच्या आतमध्ये नको किंवा बाहेर नको. आणि ते व्हर्टायसेस आपण जॉईन केल्यानंतर तिथं जी तयार होणारा क्वाड्रिलॅटरल आहे त्या क्वाड्रिलॅटरलला म्हणायचं सायक्लिक. मग तुम्ही काय म्हणू शकता, क्वाड्रिलॅटरल ABCD इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. समजतंय? क्वाड्रिलॅटरलची कन्सेप्ट, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल कोणाला म्हणते, ती कन्सेप्ट क्लिअर झाली सर्वांना. आणि क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिलेलं असणार की ABCD इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, त्यामुळे तुम्हाला इतकं काही विचार करायची गरज नाही. पण ह्याच्या पुढच्या मात्र प्रॉपर्टी खूप इम्पॉर्टंट आहेत, त्या जर प्रॉपर्टी माहित असतील तरच तुम्हाला ह्या सायक्लिक क्वाड्रिलॅटरल वरचे प्रश्न सुटतील, नसेल तर तुम्हाला सुटणार नाही. त्या प्रॉपर्टी तुम्हाला 100% माहित असणं गरजेचं आहे. आता आपण त्या प्रॉपर्टी बघूयात, खूप इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहेत. बघा, पहिलीच प्रॉपर्टी मी लिहिते. पहिली प्रॉपर्टी, अपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, अपोजिट angles of cyclic quadrilateral are supplementary. आता याचा अर्थ समजून सांगते आणि मग पुढची प्रॉपर्टी घेते. अपोजिट अँगल म्हणजे विरुद्ध कोन. मग ए ला कोणता विरुद्ध कोन आहे? सी ला. डी ला कोणता विरुद्ध कोन आहे? बी ला. अपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी म्हणजे त्याचं माप 180 असते. म्हणजे जी अपोजिट अँगल असणार ना, या अपोजिट अँगलची बेरीज म्हणजे ते दोन्ही अँगल मिळून सप्लिमेंटरी असणार. म्हणजे दोन्ही अँगलची बेरीज 180. म्हणजे अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू 180. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे म्हणता त्यावेळेस ही प्रॉपर्टी त्यात सॅटिस्फाय होणार. म्हणजे ए आणि सी ह्या दोघांचं माप किती असणार? 180. समजा तुम्हाला ए दिले आणि सी काढायचं म्हणलं तर तुम्ही लगेच काढू शकता का, तर दोघांचं मिळून माप किती असणार? 180. अँगल बी प्लस अँगल डी इज इक्वल टू 180. म्हणजे तुम्हाला अपोजिट अँगलची बेरीज किती दिली? 180. सप्लिमेंटरीचा अर्थ असतो 180 डिग्री. पहिली प्रॉपर्टी समजली असेल सगळ्यांना. दुसरी प्रॉपर्टी, आता दुसरी प्रॉपर्टी मात्र खूप
खूप इम्पॉर्टंट आहे, जे की बऱ्याच जणाला ही प्रॉपर्टी समजतच नाही. पण काळजी करू नका, ही प्रॉपर्टी खूप महत्वाची पण आहे आणि सोपी पण आहे. अँड एक्सटेरियर अँगल ऑफ cyclic quadrilateral is congruent to the angle opposite to the adjacent interior angle to its adjacent interior angle. ओके. आता बघ मी समजून सांगते, ही प्रॉपर्टी इम्पॉर्टंट पण आहे आणि सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचं. एक्सटेरियर अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. आता सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचे एक्सटेरियर अँगल आता मी सगळ्याचेच काढून दाखवते. ह्याचा ही एक्सटेरियर अँगल, ह्याचा ही, किंवा तुम्ही इकडे जरी अशी रेष वडली ना तरी हा पण एक्सटेरियर अँगल होणार. परत नंतर इकडे रेष वडली तर हा एक्सटेरियर अँगल होणार. इकडे रेष वडली तर हा एक्सटेरियर अँगल होणार. एक्सटेरियर म्हणजे तुम्ही जर रेषा पुढे कंटिन्यू केली तर तिथं तयार होणारा जे अँगल आहे त्याला म्हणायचं एक्सटेरियर अँगल. ओके. आता बघा काय प्रॉपर्टी, एक्सटेरियर अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, मग ही एक्सटेरियर अँगल आहे, बरोबर आहे. मग हा एक्सटेरियर अँगल कॉन्ग्रंट आहे, कुणाशी कॉन्ग्रंट आहे, तर कॉन्ग्रंट द अँगल अपोजिट टू इट्स ऍडजसेंट इंटेरियर. म्हणजे हा जो एक्सटेरियर अँगल आहे ना, तो ऍडजसेंट जो अँगल आहे, ह्याच्या ऍडजसेंट कोणता अँगल आहे, हा. ह्या ऍडजसेंट अँगलच्या अपोजिट जो अँगल असेल ना त्याच्या एवढा असणार. म्हणजे हा जो एक्सटेरियर अँगल 40 जर असेल तर हा ए किती असणार, 40. म्हणजे हा एक्सटेरियर अँगल अपोजिट जो अँगल आहे त्याच्या एवढा असणार असं त्यांनी सांगितलेलं आहे, म्हणजे कॉन्ग्रंट असणार. आता बघा तुम्ही ह्याचा ही एक्सटेरियर अँगल घातला, ह्याचा ऍडजस्टिंग अँगल कोणता, हा. मग हा अँगलचा अपोजिट अँगल कोणता, ही डी. म्हणजे ही डी जेवढा असेल तेवढाच हा एक्सटेरियर अँगल असणार. म्हणजे ही जर 50 असेल तर हा पण किती असणार, 50. म्हणजे एक्सटेरियर अँगल हा लगतच्या कोनाच्या विरुद्ध कोना एवढा असणार. मग लगतचा कोन कोणताही असणार त्याच्या विरुद्ध म्हणजे हा, म्हणजे त्याच्या एवढा असणार असं त्यांनी सांगितलेले. काय नक्की. आता आपण पुढे जाऊया. आता बघा सगळ्यांना ही कन्सेप्ट क्लिअर झाली असतील, प्रॉपर्टी क्लिअर झाली असतील का. तर ह्या प्रॉपर्टी खूप महत्वाच्या आहेत. ह्या प्रॉपर्टी जर समजल्या तर तुम्हाला क्वेश्चन 100% सुटणार आहे. प्रॉपर्टी समजल्या असतील सगळ्यांना. प्रॉपर्टी, परत डेफिनेशन, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय, त्याच्या प्रॉपर्टी, कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत. बघा अपोजिट अँगल जर सप्लिमेंटरी असतील, ह्या दोघांची बेरीज जर 180 असेल तर हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे म्हणू शकतो. किंवा हा ऑलरेडी तुम्हाला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल दिलंय तर तुम्ही ही अपोजिट अँगल सप्लिमेंटरी आहे म्हणू शकता. नंतर एक्सटेरियर अँगल हा लगतच्या कोनाच्या विरुद्ध कोनाशी म्हणजे ऍडजसेंट अँगलच्या अपोजिट कोनाशी कॉन्ग्रंट असतो किंवा इक्वल असतो. ओके. कन्सेप्ट क्लिअर झाले असतील. आता आपण गणित घेऊया, एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल सर्वांनी लक्षात ठेवायचं बरं का. का तर तुम्हाला आता हे मी जी काही एक्झाम्पल घेणार आहे ना, हे एक्झाम्पल आयएमपी म्हणजे तुम्हाला हे एक्झाम्पल 100% परीक्षेला विचारलं जातं. त्यामुळं हा क्वेश्चन सर्वांनी करून ठेवायचा. तुम्हाला ह्याच्याऐवजी फक्त किमती बदलून येतील, पण असा क्वेश्चन तुम्हाला 100% विचारला जातो. आयएमपी करून ठेवायची ह्या क्वेश्चनला. ह्याच्यासारखाच तुम्हाला किमती बदलून देऊ शकते. मग तुम्हाला जर एकदा कसं सोडवायचं समजलं तर तुम्ही हा क्वेश्चन 100% सोडवू शकता. ह्याच्या टाईपने कसला जरी तुम्हाला किमती बदलून क्वेश्चन आला तरी तुम्ही सोडवू शकता, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर. आता बघा सर्वांनी लक्ष द्या, हा पण क्वेश्चन खूप सोपा आहे. हा पण क्वेश्चन अजिबात अवघड नाही, फक्त तुम्हाला माहित असलं पाहिजे. तुम्हाला काय सांगितलं, MRPN इज अ सायक्लिक, म्हणजे तुम्हाला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये एक क्वाड्रिलॅटरल काढलाय आणि तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे असं सांगितलेलं आहे. MRPN. कुणी म्हणाल नाही मॅडम इथं एम, इथं आर, इथं पी आणि इथं एन देतो, चालतंय, कुठेही दिलं तरी काय हरकत नाही. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन मध्ये
MRPN हा सायक्लिक सांगितलेला आहे. क्वाड्रिलॅटरल MRPN इज सायक्लिक, म्हणजे तुम्हाला ऑलरेडी तो सायक्लिक आहे असं सांगितलेलं आहे. मग तुम्हाला माहिती आहे जर सायक्लिक असेल तर कोणत्या प्रॉपर्टी सॅटिस्फाय होतात? अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. परत एक्सटेरियर अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल इज कॉन्ग्रुएंट टू अपोजिट अँगल ऑफ इट्स ऍडजसेंट साइड. मग पण इथं तुम्हाला आता काय सांगितलंय बघा, तुम्हाला आर आणि एन चं माप दिले. आर म्हणजे कुठला? ई, बरोबर आहे, आणि एन म्हणजे कुठला? ई. म्हणजे तुम्हाला ही एन आणि आर ह्या दोघांचं माप दिलंय आणि तुम्हाला एन आणि आर फाइंड करायचं. मग एन आणि आर लगेच काय काय जणांच्या डोक्यात बसलं असेल की एन आणि आर हा काय आहे रे? अपोजिट. ओके, अपोजिट आहे. लगेच काय काय जणांना क्लिक झालं असेल की हे अपोजिट आहे. म्हणजे कोणती प्रॉपर्टी सॅटिस्फाय होती? एक नंबरची. मग काय प्रॉपर्टी आहे? द अपोजिट प्रॉपर्टी लिहायची बरं का, त्याला मार्क आहे. द अपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरीचा अर्थ पण सगळ्यांनी लक्षात ठेवा. सप्लिमेंटरी म्हणजे 180 आणि कॉम्प्लिमेंटरी म्हणजे 90. ते पण लक्षात ठेवा. चला मग अँगल आर प्लस अँगल एन इज इक्वल टू 180. ओके, आता बघा अँगल आर प्लस अँगल एन इज इक्वल टू 180 लिहिलं. आता पुढं आर ची किंमत ऑलरेडी आपल्याला दिली आहे 5x वजा 13 आणि यांची पण किंमत दिलेली आहे. काय दिलेली? 4x अधिक 4 बरोबर 180. ओके, आता बघा प्लसचे चिन्ह असल्यामुळं काय करायचं? कंस घालून टाकायचे फक्त. बाकीचे चिन्ह वगैरे काही चेंज होणार नाहीत का, तर तिथं मध्ये प्लसचे चिन्ह आहे. 5x वजा 13 अधिक 4x अधिक 4 बरोबर 180. ओके, बघा आता व्हेरिएबलची सोल्युशन करू आणि डिजिटचं सोल्युशन करू. आता 5x आणि 4x किती झालं? 9x. हे प्लस मायनस काय झालं? वजा बाकी, म्हणजे अधिक आणि वजा वजा होतं. 13 मधून 4 गेले किती राहिले? 9. पण मोठ्या संख्येचं चिन्ह वजा बरोबर 180. हे 9x, हे 9 मायनस आहे, तिकडे गेल्यावर काय झालं? प्लस 9. काय झालं? प्लस 9 झालं. आता बघा 9x बरोबर 189 म्हणजे 189. x बरोबर 189 भागिले 9. 9 1 9, 9 2 18, 9 1 9 म्हणजे x ची किंमत किती आली रे? 21 डिग्री. किती आली? 21 डिग्री. म्हणजे आपल्याला x ची किंमत आपल्याला मिळाली 21 डिग्री. पण आपल्याला ऍक्च्युअल मध्ये किंमत मिळाली का अँगलची? नाही. अँगलची किंमत आता आपण काढूयात का, तर आर ची किंमत आपल्याला दिली 5x वजा 13. आर ची किंमत किती दिली? 5x वजा 13. आता आपल्याला काय करायचंय? x च्या ठिकाणी 21 ठेवायचे. x च्या ठिकाणी काय ठेवायचंय? 21. आता 21 गुणुले 5 किती येत आहे रे? 105. 105 मधून 13 गेली किती राहते रे? 92. म्हणजे आर ची किंमत किती आली? 92 डिग्री. किती आली? 92 डिग्री. म्हणजे आपल्याला आर ची किंमत काढायला सांगितलेली, आपण आर ची किंमत फाइंड केली. आता कशाची किंमत काढायची? एन. एन ची किंमत किती आहे? 4x अधिक 4. बघा x च्या ठिकाणी किती ठेवायचंय? 21. आता 21 गुणुले 4 किती येत आहे? 84 अधिक 4 म्हणजे किती झाली रे? एन ची किंमत 88 डिग्री. किती झाली? 88 डिग्री. मग खाली वाक्य लिहायचं देअरफॉर अँगल आर इज इक्वल